बरं महाराज, मला एखादं उदाहरण सांगा की आईवडिलांना धन्यता कधी दिली तुकोबारायांनी, असं एखादं उदाहरण आहे का? की हित साधलं एखाद्या मुलाने आणि जगद्गुरु तुकोबारायांनी त्याच्या आईवडिलाला धन्यता दिली. तर संत कबीरदास महाराजांना एकदा पत्र आलं, आणि पत्र हे साहजिक आहे. काळाच्या ओघामध्ये, ह्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आज पत्र लोप होत गेलं. पत्र लेखन राहिलं नाही. पत्र लेखन फक्त राहिलं अभ्यासक्रमात. 5 मार्कासाठी, 10 मार्कासाठी मायना कसा लिहावा, संदर्भ कसा लिहावा, पत्र ज्याला पाठवायचं त्याचा पत्ता कोण्या कोपऱ्यात, ज्यानं पत्र लिहिलं आहे त्याचा पत्ता कोण्या कोपऱ्यात, शेवटी काय लिहावं महोदय, किंवा मधात मजकूर कसा असावा, हे पत्र लेखन फक्त अभ्यासक्रमामध्ये राहिले. असं जरी असेल तरी शासकीय जेवढे काही व्यवहार आहेत हे पत्र व्यवहारावरच चालू आहेत. आणि पूर्वी आमच्या काळात तर पत्र होते. आता काय पत्र राहिले नाहीत. आता लगेच एका सेकंदात मेसेज, हाय, किती कडून बाय, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट, सोशल मीडियानं. मग संत कबीरदास महाराजांना एकदा पत्र आलं, आणि ते पत्र होतं 10 वारकऱ्यांचं. पत्र कबीरदास महाराजांनी घेतलं आणि पत्र उघडून पाहितलं आणि त्याच्यातला मजकूर वाचला. तर संत कबीरदास महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या, आणि कबीरदास महाराज आपल्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये जाऊन रडू लागले. तितक्यात त्यांचा 10-12 वर्षाचा मुलगा बाहेरून आला. पप्पा, बाबा, बाबा म्हणतो, आणि पाहितलं तर एका कोपऱ्यामध्ये आपले वडील रडत बसलेले आहेत. जवळ आला आणि विचारलं, बाबा, अहो तुम्ही तर महाराज आहेत, तुम्ही तर संत आहात, तुम्ही तर वारकरी आहात, अहो तुम्ही किती भरपूर प्रमाणामध्ये अभंग काय लिहिले, वाङ्मय काय तयार केलं, आणि तुमच्या डोळ्याला धारा. वडिलाकडे पाहून, वडिलाच्या डोळ्याला आलेल्या धारा पाहून तो कमाल आपल्या वडिलांना विचारू लागला. ह्या जमान्यातला जर मुलगा असता ना महाराज, सगळीच मुलं तशीच असतात असं काय नाही, परंतु आज जर आपण काही जणांचा जर विचार केला तर वडिलांकडे, आईकडे पाहायला सुद्धा तयार नाही. परंतु तो संत कबीरदास महाराजांचा मुलगा होता, कमाल महाराज, आणि आपल्या बाबाला म्हणायला लागला, बाबा तुमच्या डोळ्याला धारा. संत कबीरदास महाराजांना वाटलं हे माझा 10-12 वर्षाचा मुलगा आहे, आणि ह्याला मी माझ्या व्यवहारामधील, माझ्या प्रपंचामधील काय दुःख सांगू, ह्याला काय कळणार आहे. 10-12 वर्षाच्या मुलाला, 8 वर्षाच्या मुलाला कळतं का हो काय महाराज, घरामध्ये काय आहे किंवा काय नाही, कुठून आणावं लागते, पैसे कुठून येतात. कबीरदास महाराजांना थोडं निग्लेक्ट केलं. म्हटले, बाळा काही नाही, असंच रडायलो. थोडा वेळ थांबला मुलगा आणि पुन्हा विचारलं, बाबा तुम्ही साधू पुरुष आहात, तुम्ही सत्पुरुष आहात, तुमच्या डोळ्याला सहजासहजी धारा लागणार नाही, डोळ्याला पाणी येणार नाही, नक्की तुमची अडचण सांगा. त्यावेळेस कबीरदास महाराजांनी विचार केला, माझ्या मुलाला आता सांगितल्याशिवाय जमणारच नाही, कारण तो सुद्धा त्या अधिकाराचा होता. बाल हट्ट, स्त्री हट्ट, योगी हट्ट, राज हट्ट, तसा तो कमाल आपल्या बाबापुढे, आपल्या वडिलापुढे हट्ट करू लागला. कबीर महाराज म्हणतात, अरे बाळा मला पत्र आलंय बघ, आणि त्या पत्रामध्ये असा मजकूर आहे की उद्या 10 वारकरी आम्ही तुमच्या घरी जेवायला येतो. मग कमाल महाराज म्हटले, बाबा त्याच्यात रडायसारखं काय, माझी आई स्वयंपाक करील ना. अरे बाळा तुझी आई स्वयंपाक करील, परंतु 4 दिवस झालं आपण निस्त्या पाण्यावर दिवस काढायलोत, आपल्या घरात अन्नाचा शीत सुद्धा नाही. मग बाबा आपल्या गावामध्ये दुकान आहे ना, त्या दुकानावर आणत. अरे मी त्याच्याकडे सुद्धा जाऊन आलो, परंतु त्याने सांगितलंय की तुम्ही पहिलीच माझी उधारी दिली नाही, मी तुम्हाला सामान देणार नाही, म्हणून मी रडायलो बघ. मग बाबा तुम्ही सांगतात ना, संताची ये पायी खर्चावे शरीर, सांगतो कबीर कमालाशी. बाबा तुम्ही मला माझ्या आयुष्यामध्ये ज्ञानाचे डोस पाजलेले, संस्कार केलेले. तुम्ही सांगतात संताच्या सेवेसाठी आपल्या शरीराची
पर्वासुद्धा केली नाही पाहिजे, आपल्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही पाहिजे. बाबा मग आपण एक काम करू, आपण त्या दुकान फोडू आणि त्या दुकानातलं सामान चोरून आणू. देव जोडे तरी करावा अधर्म. चांगल्या कार्यासाठी आपल्याकडून अधर्म जरी झाला तरी काय नाही हरकत बाबा, परंतु साधू पुरुष, एखादा पाहुणा, एखादा अतिथी आपल्या घरून विनमुख जाता कामा नये. कबीरदास महाराजांना पटलं आणि रात्री दोघंही कबीरदास महाराज आणि कमाल महाराज त्या दुकानाजवळ आले. कशासाठी सांगायलो, कारण हित कोण साधायले आणि हित साधणाऱ्या त्याच्या आईवडिलाला तुकोबारायांनी धन्यता दिली, याच्यामुळं सांगायलो, लक्षात ठेवा. कबीरदास महाराज आणि कमाल महाराज त्या दुकानाजवळ आले, भिंत फोडली आणि दोघंही त्या दुकानामध्ये शिरले. 10 व्यक्तींना जितकं सामान लागतं तेवढं सामान कबीरदास महाराजांनी आपल्या झोळीमध्ये भरलं आणि कमालाला आवाज दिला, बाळा बस झाला आपल्याला सामान, आता आपलं आपण चलावं घरी. म्हटला बाबा चला तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्या पाठीमागे यायलो. कबीरदास महाराज पुढं आणि कमाल महाराज पाठीमागं. पण कमाल महाराजांना विचार पडला की आपण तर हे चोरीचं सामान आहे, काय करावं. त्या दुकानदाराला आवाज दिला, अय दुकानदार दादा. एखादा चोर आहे का आपल्या परभणीत असा, ज्यानं चोरी केली, समजा एखाद्यानं मोबाईल हॅप केला एखाद्याचा आणि ते लगेच म्हणायला दुसऱ्या दिवशी, ह्या का बोराट साहेब तुमचा मोबाईल, असं म्हणते का चोर. किंवा एखाद्या चोरानं कानातलं कोणाचं तरी हाप केलं कुठं स्टेशनला किंवा बस स्टँडला आणि ते येऊन लगेच वृंदावन कॉलनीत यशवंतनगरला येऊन म्हणायला, मावशी तुम्ही काळी कमांडला होतात ना, त्यावेळेस मी तुमच्या कानातलं ह्या का हे ओढून घेतलं होतं, हे तुमचंच आहे का, असं म्हणते का चोर. नाही, कमाल महाराजांनी आवाज आला, ओ दुकानदार दादा आम्ही तुमचं दुकान फोडले. ते दुकानदार तर खडबडून जागा झाला, दुकान फोडले म्हणल्यावर. आणि कमाल महाराजाचा पाय त्याच्या हातात आला. कमाल महाराज 10-12 वर्षाचे आणि ते दुकानदार दादा माझ्यासारखा धिप्पाड. दुसऱ्यावर कशाला घ्यावं आपण, आपल्यावरच घ्यावं. माझ्यासारखा धिप्पाड 10-12 वर्षाची त्या मुलाची ताकद कमी पडू लागली आणि कमाल महाराजाला तो ओढू लागला. दास महाराज दुकानाच्या बाहेर आले. त्या भिंतीमधून पाहण्यात जी फोडलेली होती, मधात डोकावून पाहितलं तर कमालला पकडे गडे आपल्या. कमाल महाराज प्रयत्न करू लागले ओढण्याचा, भिंतीच्या बाहेर आले आणि विचार केला कमाल महाराजांनी, जर कदाचित जर ह्या दुकानदाराने जर मला आज सोडलं नाही, उद्या दिवस निघाल्याच्या नंतर मी ओळखू येईल की मी कोण आहे आणि माझी या गावामध्ये इज्जत काय राहील, माझ्या वडिलाची इज्जत काय राहील. वडील तर माझे महाराज आहेत, वडील तर माझे कीर्तनकार आहेत, वडील तर माझे कथाकार आहेत, वडील तर माझे साधू पुरुष आहेत. ही तर नामुष्की होईलच, परंतु ज्या वारकऱ्यासाठी हे आपण जे सामान चोरलेलं आहे ते वारकरीसुद्धा आपल्या घरी जेवणार नाहीत, कारण ते म्हणतील अरे ह्यानी तर चोरून आणलेलं सामान आहे. बाबा तुम्हीच मला माझ्या आयुष्यामध्ये संस्काराचे डोस पाजलेले आहेत, मी ओळखू येऊ नये म्हणून तुम्ही माझं एक काम करा. या बघा इथं ही तलवार दिसायली, ती तलवार घ्या आणि माझं मुंडकं कापून घरला घेऊन जा आणि माझं धड इथंच पडू द्या. तुम्ही सांगितलेले संताची पायी खर्चावे शरीर, सांगतो कबीर कमालासी. आणि सांगितल्याप्रमाणे कबीरदास महाराजांनी तलवार घेतली महाराज आणि आपल्या मुलाचं मुंडकं कापलं. लाने शिर खंडोनी आपुले, संत मालवले तिने लोकी. कबीरदास महाराजांनी तलवार घेतली आणि कमाल महाराजांचं ते मुंडकं कापलं महाराज आणि मुंडकं घरी घेऊन गेली. आणि दुसऱ्या दिवशी वारकऱ्यांना सुद्धा जीव घातलं. आता इथं मला तुम्ही सांगा, वारकरी आपल्या घरी जेवलेच पाहिजेत, ते बिगर जेवता आपल्या घरून गेले नाही पाहिजेत. हा हेतू जसा कबीरदास महाराजांचा होता अशाच प्रकारचा हेतू कमाल महाराजांचा सुद्धा होता.
परंतु आपल्या मध्ये तर काही साहित्यच नाही, अन्नाचा एक शीतसुद्धा नाही. आपल्या वडिलाला घेऊन त्या दुकानदाराच्या घरी चोरी केली, ते सामान आणलं, परंतु आपण ओळखू येतो म्हणून आपल्या वडिलाला सांगितलं की माझं मुंडकं कापा. अर्थात संतांच्या सेवेसाठी आपल्या जीवाची पर्वासुद्धा केली नाही कमाल महाराजानं. अर्थात हित साधलं कमाल महाराजांनी. परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी कमाल महाराजाला तर धन्यता दिलीच, परंतु त्यांच्यापेक्षा जास्त धन्यता त्यांच्या आईवडिलाला दिली. धन्य माता.